आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. ग्रामीण भागात सध्या लग्न सराईची धामधूम सुरू झाली आणि या लगबगीत पुन्हा एकदा उजाळा मिळतोय पारंपरिक हस्तकलेला. डिजिटलच्या युगातही हाताने केलेल्या सुंदर अक्षरांची जादू आजही कायम आहे. वधूवरांच्या थर्माकोलच्या बदामांवर नाव रंगवणाऱ्या कारागिरांना पुन्हा एकदा मागणी वाढली आहे. आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावातील एक तरुण पेंटर विशाल बंगाळ आपल्या कलेच्या जोरावर ही परंपरा जपताना दिसत आहे. नेमकं काय आहे या कलेचं महत्त्व आणि का टिकून आहे या कलेची क्रेज? चला तर जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून. विशाल, किती वर्षापासून करतोय आता? हे लहानपणापासून करतो मी, काहीतरी 6वी-7वीला असं. अंदाजे किती वर्ष झाले असतील? 25 वर्षापासून. हो. बरं, आता पूर्वीचा व्यवसाय आणि आत्ताचा व्यवसाय काय फरक झालाय? खूप बदल झाला आता. काय बदल? तसं सांगायचं म्हणलं तर नवीन क्रेज आलेली आहे सगळी. हां, कॉम्प्युटरचा वापर वाढला. कॉम्प्युटरचा वापर वाढला अजून आणि या क्षेत्रात काही नवीन पोरं नाही आहेत कोणी करणारे काही. बरोबर, मी कारागीर राहिले नाही. कारागीर नाही. आणि फ्लेक्सचा काय परिणाम झालाय? फ्लेक्सचा याच्यावर काही परिणाम नाही, शेवटी हँडवर्क ते हँडवर्कच. बरोबर. आणि हे समजा आता हे थर्माकोलचे याच्यामध्ये पण आता डायरेक्ट डिजिटल आले. डायरेक्ट वाहनांवर नाही का, जे नवरा नवरीची वाहनं असतात गाड्या, त्यांच्यावर डायरेक्ट असा त्याला काय म्हणतात स्टिकर रेडीमेड. तर त्याचा काही परिणाम झालाय? नाही, काही नाही. म्हणजे हाताने जी कला आहे त्या कलेला आज पण मागणी आहे. हो, मागणी. तरी एक बनवायला किती वेळ लागतो? एक बनवायला समजा कापून वगैरे सगळं कापून करायला 1 तास जातो. 1 तास. एक आलं दिवसभरातून किती होतं? दिवसभरात 4-5 होतं. हा. आता लग्न सीझन मुळे हा व्यवसाय. लग्न मग समजा सीझन संपल्यानंतर काय? सीझन संपल्यानंतर बैलगाड्यांचं एक राहतं. हा, गाडी पेंटिंग राहते. म्हणजे जो गाडा आहे त्याची पेंटिंग. बैलगाड्यांची हा. आणि अजून आणि आपल्या पिकअप गाड्या असतात हा, त्यांची पेंटिंग केली जाते. म्हणजे ते वरती नाव बोर्ड वगैरे साईडला डिझाईन हा बनवलं जातं. आता बैलगाड्याचं कसं असते, त्याची पेंटिंगचं कसं चार्जेस असतं? बैलगाड्याचं बोललं तर 2,000 रुपये घेतो आम्ही पेंटिंगचे. पेंट करून त्याला डिझाईन वगैरे नाव वगैरे टाकून. टाकून देतो. आणि असे समजा शाळांची सुविचार वगैरे ही नाव आहे. ते आता त्याला वेळच नाही ते हा. करायला एवढं, मला हेच टाइम पुरत नाही. परंतु आता जे हाताने पेंटिंग करत होते हो. ते कारागीर बी जवळपास नाही, बरेचसे कमीच झालेत. नवीन तरुण पिढी कोणीच नाही याच्यात. नाही. बरं, याचा सुरुवात कशी झाली तुझी? सुरुवात म्हणजे माझे वडील पूर्वी करायचे. काय नाव त्यांचं? दिनेश. हा का? दिनेश आर्ट म्हणून. पूर्वी म्हणजे किती वर्षापूर्वी? 25 वर्षापूर्वी. त्याला झाले कमीत कमी 40 वर्ष. हा. वडील करायचे तेव्हा. त्यावेळेस असे साईन बोर्ड वगैरे. साईन बोर्ड चालायचे हा पेंटिंगचे. हा. आता ते तर काही बंदच झालेत डिजिटल आल्यामुळं. ते करायचे. त्याच्यानंतर मग तू? हो, नंतर मी. त्यावेळेस ते कापडी बॅनर चालायचे. हा, बरोबर. लग्नामध्ये. आता कापडी बॅनर जवळपास संपले. बरोबर. आता जे साहित्य भेटतं याला काय काय लागतं? याला कलर लागतं. कोणता कलर लागतो? चमकी लागते. याला फ्लोरोशन कलर असतो. आणि हे जे ब्रश, लेटरिंगचे ब्रश आहेत, हा. हे आता म्हणजे अशी चर्चा होती मध्ये का ते मिळत नाहीत. तर याच्याबद्दल काय? नाही, हे आपले नायलॉनचे ब्रश आहेत. नायलॉन. ते पूर्वीचे जे असायचे ते त्याला याचे मुंगूस केसचे ब्रश असायचे, ते आता भेटतच नाही. त्याच्यावर बंदी पूर्ण. हा, बरोबर. मग आता महाराष्ट्रात बॅन आहे. टोटल सगळे नायलॉन ब्रश. त्याचे रिझल्ट कसे काय? चांगलं आहे. म्हणजे समजा मुंगूस ते वापरत ते ऑइल पेंटला जास्त चालतं. हा. आणि ऑइल हे पेंट कामासाठी याला हे चालू शकतात. हे नायलॉन. हो, नायलॉनचे ब्रश चालू. आता हे साहित्य मिळतं का बाजार? समजा आता याला मागणी आहे. हो, भेटतं. हा ना. भेटतं.
आता कारागीर राहिले नाहीत बरोबर, बरोबर. तर मग हे पोरांनी समजा ह्या व्यवसायात उतरण्यासाठी तू त्यांना काय सांगशील? मला तर वाटतं हल्लीच्या मुलांनी तरुण पिढीने या क्षेत्रात हा. उतरावं, पेंटिंग क्षेत्रात. मग तुमचं हे थर्माकॉलचं काम असेल किंवा तुमच्या पिकअप गाड्या पेंटिंग असतील, बैलगाड्या शर्यतीचे बैलगाड्या पेंटिंग असतील, बरोबर. मुलांनी या क्षेत्रात यावं, उतरावं. पैसे पण चांगले भेटतात. आणि मला तर असं वाटतं की मुलांनी या क्षेत्रात यावं. आता हे बोर्ड कुठून कुठून येतात इथं की पेंटिंग? आपल्याकडे मनसर, नारायणगाव, निमगाव, कवठेमाई, पाबळ, जांभूळ एवढ्या भागातून येतात. अरे वा.